काय तुमच्याकडे गाडी आहे, इन्शुरन्स पण आहे का? कारण तो कंपल्सरी आहे म्हणून, हो ना? पण माणसाचा हेल्थ इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स तो कंपल्सरी नाही आहे, म्हणून कशाला यायचा? EMIवर दुसऱ्या वस्तू विकत घेत राहायच्या. आणि इन्शुरन्स मात्र EMIवर मिळतो तो सुद्धा घ्यायचा नाही. एखादी गाडी घेतली, ती बिघडली, त्याचे पार्ट्स वेगळे मिळत असतात, बरोबर? त्याला थोडासा पैसा आपण खर्च केला, गॅरेजमध्ये नेलं की तुटलेले पार्ट परत जोडता येतात. काही बिघाड झालेला असला तर तो परत नीट करता येतो. पण माणसाचं तसं नाही हो. एकदा शरीराची हेल्थ खालवली की एका आजारातून दुसरा आजार अशी गुंतागुंत तयार होते आणि त्याच्यासाठी पैसा लागतो. ते आजार तर आपण थांबवू शकत नाही, पण हेल्थ इन्शुरन्सनी त्याचा जो खर्च आहे तो खर्च आपल्या आवाक्याबाहेर जाऊ नये म्हणून इन्शुरन्स कंपनीची तर मदत तर घेऊ शकतो ना. आणि हेल्थ इन्शुरन्सची मदत घेण्यासाठी आपल्याला आधी हेल्थ इन्शुरन्स केला पाहिजे. स्वतःसाठी, कुटुंबासाठी एकाच पॉलिसीमध्ये तुम्ही हेल्थ इन्शुरन्स करू शकता. 5 जणांच्या फॅमिलीला, 8 जणांच्या फॅमिलीला एकाच प्रीमियममध्ये संरक्षण मिळू शकतं. तर विचार कसला करताय मित्रांनो? लगेच हेल्थ इन्शुरन्स करून घ्या. धन्यवाद. चित्रा राऊत, स्वानंद इन्व्हेस्टर. 9819667599.